मिरजे संत रोहिदास महाराजांच्या विचारांनी समाजात समता आणि बंधुभाव निर्माण करण्याचे आवाहन. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांनी समाजाला समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकतेचा महान संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केलेलं आहे. संत रोहिदास महाराज गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी म्हटले की संत रोहिदास महाराजांनी आपल्या कार्यातून समाजातील जातपात, भेदभाव आणि विषमता दूर करण्याचा संदेश दिला. माणसाची ओळख त्याच्या जन्मावरून नव्हे तर त्याच्या कर्मावरून, विचारांवरून झाली पाहिजे, हा महान विचार त्यांनी समाजासमोर मांडला आहे. त्यांच्या या विचारांच्या आजच्या काळातील माणसांना तेवढीच गरज आहे. गुरुपौर्णिमा हा आपल्या आयुष्यातील, जीवनातील योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. गुरु आपल्याला ज्ञानासोबतच चांगले संस्कार आणि जीवन जगण्याची योग्य दिशा देतात. संत महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजात शिक्षण, सामाजिक संस्था, समता आणि बंधुभाव, एकतेची भावना अधिक मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. संत रोहिदास महाराजांचे विचार केवळ उत्सव आणि जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांच्या विचारांवर चालत एक सुसंस्कार, समतामूलक आणि प्रगत समाज निर्माण करण्याचा संकल्प करूया, असंही आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी म्हटलं आहे. यावेळी सौ स्वाती खाडे, सांगली जिल्हा महिला अध्यक्षा गणेश माळी, दयानंद खोत, दिगंबर शिंदे, बाळासाहेब होनमोरे, जितेंद्र ढोले, विष्णू पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव, माता भगिनी आणि युवक युवती यांनी संत रोहिदास महाराजांना अभिवादन केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.